मी आदिती समीर आज तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारणार आहे. त्या नैसर्गिक संसाधने या विषयावरील आपल्या 5व्या भागात आणि भागाचं नाव आहे वनसंसाधने. आता जेव्हा आपण वनसंसाधनांचा विचार करतो तेव्हा आज आपण थोडीशी वेगळी सुरुवात करूया असं माझ्या मनात आलं. बघा पुढची 2 वाक्य जरूर ऐका, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की अरे हे काय. ठीक आहे, बघूया तर. एक घनदाट मोठं जंगल होतं आणि त्या जंगलात असंख्य पशुपक्षी राहत होते. अगदी गुण्या गोविंदाने राहत होते. त्या जंगलाचा एक राजा होता. अरे अरे हो, नाही नाही, मी तुम्हाला गोष्ट सांगत नाहीये. पण वन किंवा जंगल ही आपल्या लहानपणाचा केवढा मोठा हिस्सा आहे याची फक्त एक आठवण करून मी तुम्हाला देत होते. आठवते ना तुम्हाला? आजी आजोबांनी, आई बाबांनी, ताई दादांनी सगळ्यांनी आपल्याला अशा गोष्टी अगदी लहानपणापासून सांगितल्यात. म्हणजेच आपण जंगलांचा अगदी छोटेपणीपासून विचार करतोय. नवीन काहीच गोष्टी नाहीये तिथे, फक्त एक आठवण. आणि ही आठवण जाणीवपूर्वक करून घेण्यासाठी की आपल्याला आपल्या संसाधनांची काळजी घ्यायची, म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला जंगल म्हणजे काय असा प्रश्न नको उद्भवायला. चला तर मग आजचा धडा आपण शिकूया किंवा त्याच्याबद्दल जास्त चर्चा करूया. हा ब्लॉक नंबर 2 आहे नॅचरल रिसोर्सेसचा, म्हणजेच नैसर्गिक संसाधनांचा. आणि यामध्ये आपण युनिट नंबर 5 हे फॉरेस्ट रिसोर्सेस म्हणजेच वनसंसाधने याच्यावर आज जास्त चर्चा करणार आहोत. या आधीच्या भागांमध्ये आपण भू आणि जलसंसाधने याच्याबद्दल जास्त चर्चा केली होती आणि आज आपण जलसंसाधनांची अधिक खोलात जाऊन ही माहिती घेणार आहोत. हा आपला ब्लॉक नंबर 2 आहे. याच्या 1 ते 4 या धड्यांची यादी इथे आपल्याला दिसते स्लाइडवर. आता भू आणि जलसंसाधनांबद्दल आपण 2 भागात चर्चा केलेली आहे. अतिशय खोलात जाऊन या संसाधनांची चर्चा करून त्यांच्या प्रदूषणाबद्दल, त्यांच्या संवर्धनाबद्दल, त्यांच्या संरक्षणाबद्दल आपण चर्चा केलेली आहे. आणि या भागात आपण तशीच चर्चा फक्त वनसंसाधनांवर करणार आहोत. म्हणून मी फक्त आपल्या लहानपणीची आठवण करून दिली की आपण किती पद्धतीने या जंगलांचा विचार अगदी सामान्यपणे पहिल्यापासूनच करत आलेलो असतो. आता जेव्हा आपण असं म्हणतो म्हणजेच जंगल ही आपल्या नुसत्या जीवनाचा नाही तर सामाजिक जीवनाचा आणि आपल्या जडणघडणीचा, आपल्या मानसिकतेचा एक फार मोठा भाग म्हणून आपल्याला इथे मांडता येतो. या सगळ्यांबरोबरच आपण दुसऱ्या वाक्यात असं म्हणलं होतं की तिथे खूप मोठी वेगवेगळी असंख्य अशी वेगवेगळ्या पशुपक्षी हे गुण्या गोविंदाने राहत होते. आता यामध्ये आपण जैविक विविधतेचा आणि त्यांच्या महत्व, त्यांचं आपल्याला महत्व कळावं याचा विचार आपल्या आधीच्या पिढ्यांनी नक्कीच केलेला होता. आता जर तुम्ही पुढे बघितलं तर ऊर्जा संसाधनांचाही विचार आपण ह्या ब्लॉक मध्ये नक्की करणार आहोत. आता जेव्हा आपण वनसंसाधन असा विचार करतो तेव्हा ह्या भागामध्ये आपण 6 वेगवेगळे उपमुद्दे मांडणार आहोत. काही चित्र ही आपली मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांच्या वेबसाईटवरून आपण घेतलेली आहेत. अतिशय सुंदर चित्र आहेत जी आपल्या पूर्ण अभ्यासक्रमामध्ये फार उपयोगी पडतात. जर तुम्हाला शक्य झालं तर आपल्या या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. आता जर तुम्हाला अगदी त्याचा बरोबर ॲड्रेस सांगायचा झाला किंवा ज्याला आपण ई ॲड्रेस म्हणतो किंवा बरोबर साईटचं नाव सांगायचं झालं तर moef.gov.in या वेबसाईटला तुम्ही नक्की भेट द्या. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या जंगलांच्या रिपोर्ट्स बद्दल किंवा त्याच्या डॉक्युमेंट्स बद्दल ही जास्त माहिती मिळेल. काही हे जे रिपोर्ट्स आहेत ते आपल्याला आपल्या अभ्यासक्रमात फारच मदतही करतात. जसं जंगलांचं वर्गीकरण आहे किंवा वेगवेगळ्या प्रदेशांमधील जंगल तोड होऊ नये म्हणून वेगवेगळ्या सरकारने जे उपक्रम राबवलेले आहेत त्याच्याबद्दल आपल्याला ही जास्त माहिती इथे मिळू शकते. त्याचप्रमाणे
कल्चर किंवा परंपरा अशा नावाचं एक ई बुकही या वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आलेलं आहे. जरूर बघा. आपल्या नैसर्गिक संसाधनांचा उपयोग आपण किती वेगवेगळ्या पद्धतीने अगदी सर्वसाधारणपणे वेगळा विचार न करता करत असतो रोजच्या आयुष्यात, हे तिथे अतिशय छान पद्धतीने नमूद केलेलं आहे. तर त्यातली काही चित्र आपण इथे अभ्यासक्रमासाठी घेतलेली आहेत. आता या भागामध्ये आपण प्रस्तावनेबरोबरच जंगलांचे महत्व, त्याच्यामध्ये असलेली उपलब्ध साधने यांचा थोडासा विचार करणार आहोत. फार नाही, कारण ही फक्त प्रस्तावना आहे. त्याच्यानंतर आपण जंगल तोडींबद्दल जास्त विचार करू, जिथे मोठे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. 5 कारणे किंवा 5 परिणाम जंगलतोडीचे असे आपल्या टर्मिनलच्या क्वेश्चन आन्सर्स म्हणजेच प्रश्नोत्तरांमध्ये याचा जरूर सहभाग केला गेलेला आहे. म्हणजेच ही कारणे आणि परिणाम आपल्याला जास्त खोलात जाऊन अभ्यासावे लागतील. खाणकाम, धरण प्रकल्पांचे होणारे परिणाम या गोष्टीही इथे आपल्याला अभ्यास करणं अत्यारूढ आहे. आता जर आपण पुढे जाऊन बघायचं झालं तर वेगवेगळ्या पद्धतीची जैवविविधता म्हणजे कुठल्या प्रकारच्या प्राणी आणि बाकीच्या संसाधनांबद्दल किंवा ज्या संपत्तीबद्दल आपण इथे जास्त विचार करू. त्याचबरोबर इथे राहणारे समाज किंवा लगतच्या प्रदेशांमधली खेडी आणि त्यांचा विकास यांच्याबद्दलही आपण आज फार खोलात जाऊन विचार करणार आहोत. जंगलांचं व्यवस्थापन, त्यांचं संवर्धन, जसं मी म्हटलं की शाश्वत विकासासाठी आपल्याला पुढे जाऊन यांची राखण करायची आहे आणि म्हणून त्याच्यासाठी केले गेलेले प्रयत्न, वेगवेगळे सामाजिक प्रयत्न, तसेच स्वतः काही लोकांनी केलेले प्रयत्न यांच्याबद्दल आज आपण थोडी चर्चा करूया. आता जेव्हा आपण म्हणतो की जंगले किंवा फॉरेस्ट, सुरुवातीला कुठलाही विषय आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा त्याची सुरुवात ही व्याख्येनुसारच होते किंवा त्याचं मीनिंग अँड डेफिनेशन ज्याला म्हणतो. त्यामुळे व्याख्या जर करायची झाली जंगलांची तर हे एक असं संसाधन आहे की जे आपल्याला सामाजिक, आर्थिक, त्याचप्रमाणे सांस्कृतिक महत्व हे पटवून देतं. पर्यावरणीय महत्व तर आहेच जंगलाचं. म्हणजेच आपल्या व्याख्येमध्ये आपल्याला या सगळ्या जर वेगवेगळ्या उपयोगांचा किंवा महत्वांचा जर तिथे नमूद करता ही व्याख्यात जर करता आलं तर ते फार उपयोगी पडतं. परंतु जर छोटी व्याख्या बघायची झाली तर आपण असं म्हणू शकतो की घनदाट वाढलेले वृक्ष आणि इतर काही वनस्पती ज्या मोठ्या प्रदेशांमध्ये जर असतील आणि त्यांनी पूर्ण जमीन ही आच्छादलेली असेल तर आपण त्याला जंगल किंवा वन असं म्हणतो. आता हा नैसर्गिक स्रोत आहे पृथ्वीवरचा आणि सर्वात महत्वाचा, सर्वात जुना स्रोत आहे जो आपण पहिल्यापासून वापरत आलेलो आहोत. जसं मी म्हटलं की लहानपणापासून आपण जंगलाच्या गोष्टी ऐकत आलेलो आहोत. म्हणजेच जंगलांचे उपयोग किंवा त्यापासून मिळणाऱ्या वस्तू आणि वेगवेगळ्या सेवा यांच्याबद्दल आपल्याला काही फार नाविन्याने बोलायला नको. आता जर आपण हा रिपोर्ट बघितला, हा आहे इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2019 म्हणजे 2019 मध्ये हा रिपोर्ट प्रकाशित झालेला आहे. आणि या रिपोर्ट नुसार तुम्ही असं बघू शकता चित्रामध्ये की वेगवेगळी भारतीय जंगले जी आहेत ती आपल्याला किती प्रकारची दिसून येतात. आपला प्रदेश हा अतिशय समृद्ध आहे वेगवेगळ्या जंगलांनी. तरी जंगलाचं हे जे पूर्ण आच्छादन आहे ते कमी कमी होत चाललंय. 2005 नंतर तर फार जंगलतोड दिसून आलेली आहे आणि ती किती राहिलेली आहे तेही आपण बघू. परंतु ही अतिशय क्लिष्ट अशी परिसंस्था असल्यामुळे त्याचा फार मोठा परिणाम आपल्या आणि इतर प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, त्याचप्रमाणे इतर वनस्पतींच्या आयुष्यावर फार मोठ्या प्रमाणावर होत असतो. आता हे वेगवेगळ्या पद्धतीची जी स्क्रब लँड आहे किंवा अशी झोपांची जागा आहे किंवा ओपन फॉरेस्ट ज्याला आपण अतिशय मोठ्या पद्धतीचं उजाड रान म्हणतो किंवा मॉडरेटली डेन्स फॉरेस्ट आहे, तर ह्या सगळ्या प्रकारांमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की एक विशिष्ट आपण इथे त्याला नाव दिलेलं आहे. आता जेव्हा आपण व्हेरी डेन्स फॉरेस्ट किंवा अतिशय घनदाट जंगल असं म्हणतो तर म्हणजे काय हो, तर त्यामध्ये आपल्याला ही पूर्ण जमीन ही जी जंगलांनी आच्छादलेली आहे तिथे 70% आणि जास्त ही कॅनपी म्हणजेच हे आच्छादन हे दिसून येतं. म्हणजे या जमिनीचा समजा 100% विचार केला तर 70% या भागातील जमीन ही जास्तीत जास्त वनस्पतींनी आणि त्यांच्या विविधतेनी ही आच्छादलेली असते. म्हणून त्याला
व्हेरी डेन्स फॉरेस्ट किंवा अतिशय घनदाट जंगलाचा प्रदेश असं म्हटलं जातं. आता दुसरा प्रकार म्हणला की मॉडरेटली डेन्स फॉरेस्ट, तर यामध्ये 40 पेक्षा जास्त परंतु 70 पेक्षा कमी अशामध्ये, म्हणजे साधारण 30% हा भाग येतो. म्हणजे 40 पेक्षा जास्त झाडांची क्षमता किंवा पॉप्युलेशन डेन्सिटी झाडांची असं म्हणता येईल, कॅनपी डेन्सिटी असं म्हणता येईल, ही जास्त 40% परंतु 70% कमी अशा मधल्या ह्या भागाला आपण मॉडरेटली डेन्स फॉरेस्ट किंवा जंगल, दाट जंगल असं म्हणू शकतो. आता जेव्हा ओपन फॉरेस्ट म्हणतात तेव्हा फक्त 10% हा भाग याचा जंगलांनी किंवा झुडपांनी आणि वनस्पतींनी किंवा वृक्षांनी हा वेढलेला असतो. फक्त 10% अशा थोड्याशा पडीक पद्धतीच्या जमिनी किंवा ओसाड अशा जमिनी आपण खूप ठिकाणी बघतो. फक्त 10% त्याच्यावर आपल्याला वृक्षांची लागवड दिसते. आता जर आपण पुढे जाऊन बघितलं तर स्क्रब हा भाग आहे थोडासा, आपण तिथे जास्त बघू शकतो की हा तर अतिशय कमी प्रमाणावर आपल्याला इथे झुडपं किंवा वनस्पती दिसून येतात. काही ठिकाणी ओपन फॉरेस्ट म्हणजे काही ठिकाणी ज्या आपल्या उजाड जमिनींवर जी जंगलं आहेत तर तिथे प्रयत्नपूर्वक असा भाग निर्माण केलेला असतो की 10 पेक्षा कमी न होता 10 ते 40% जर झालं तर जास्त बरं. आणि त्यामुळे आपण इथे 4 भाग जर असे बघितले ते 100% ते 70% हा आपल्याला अतिशय घनदाट प्रदेश वनांनी आच्छादलेला दिसू शकतो. दुसरा असू शकतो तो 70 ते 40 मधील आच्छादित कौर किंवा आच्छादित जमिनी. तिसरा भाग आपल्याला असा मिळू शकतो. आता याच्यासाठी प्रयत्न करणं हे अतिशय गरजेचं असतं, म्हणून मी वेगळ्या पद्धतीने हा मुद्दा मांडला. तर ओपन फॉरेस्ट हे 10 ते 40% ही असू शकतं आणि काही ठिकाणी मात्र ही स्क्रब लँड किंवा वाया गेलेली पडीक जमीन ही 10% पेक्षाही कमी, खूपच कमी, म्हणजे खालचे जे 2 भाग तुम्हाला दिसत आहेत त्याच्यामध्ये अतिशय कमी वनस्पतींचे आच्छादन हे आपल्याला दिसून येतं. आता ह्या सगळ्या भागात होतं काय की आपल्याला या संसाधनावर जास्त भर द्यायचा अभ्यासामध्ये, म्हणजे नेमकं काय करायचं, नेमकं कसं अभ्यास करायचा यात आपण बघूया. आपल्याला या जंगलांपासून मिळतं काय? कारण पहिल्यापासून आपण संसाधनांचा किंवा साधनांचा, उपलब्ध साधनांचा विचार इथे करत आलेलो आहोत आणि म्हणूनच आपल्याला इथे सर्वात जुनं संसाधन म्हणून जे मानवाने वापरलेलं आहे त्या दृष्टीने जंगलांकडे बघता येईल किंवा वनांकडे बघता येईल. अगदी पूर्वाकाळापासून, प्राचीन काळापासून मानव जात ही पूर्ण जंगलांवर अवलंबून आहे. असं म्हणता येईल किंवा की माणसाचा पूर्ण प्रवास किंवा माणसाचे जे डेव्हलपमेंटचे इश्यूज आहेत किंवा डेव्हलपमेंटच्या स्टेजेस आपण ज्या बघितलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की अगदी पहिल्यापासूनचा जर विकास आपण माणसाचा किंवा मनुष्य जातीचा हा बघितला तर तिथे जंगलांचं महत्व आणि जंगलांवर असलेलं आपल्याला ज्या पद्धतीने आपण त्याच्यावर अवलंबून असतो ते महत्व हे आपल्याला फार पहिल्यापासून हे ओळखता येईल किंवा बघता येईल. त्याच्या पुढे जाऊन बघितलं तर विविध प्रकारची जैविक पद्धती आपल्याला तिथे दिसून येते. प्राणी आहेत, पक्षी आहेत आणि ह्या सगळ्यांचा वापर मानवी जीवनात फार मोठ्या प्रमाणावर अगदी पहिल्यापासून केलेला दिसतो. आता अन्न आहे, फळ आहेत, वस्त्र आहे, वन औषधी आहेत, इंधने, चारा आहे, लाकुडे, हे सगळं आपल्याला जंगलांपासून मिळतं. परंतु सगळ्यात मोठा भाग म्हणजे जे संरक्षण कार्य आहे जंगलांनी केलेलं, जसं मृदा संरक्षण आहे किंवा जलचक्र संरक्षण आहे, तर या सगळ्यांमुळे ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या नैसर्गिक चक्रांची पुनरुत्पादनाची क्षमता दिसते किंवा पुनर्रचनाची कमाल दिसते ती आपण इथे निश्चित जाणवू शकतो किंवा त्याची जाणीव आपण करून घेऊ शकतो. आता जर पुढे जाऊन बघायचं झालं तर प्राणवायूचे उत्पादन म्हणजेच ऑक्सिजनचं जास्तीत जास्त प्रमाण हे नीट ठेवणं, त्याचा समतोल साधणं हे मोठंच काम किंवा कार्य हे जंगल सातत्याने करत असतात. आणि त्याचमुळे जर कार्बन डायऑक्साईड जास्त निर्माण झाला नाही तर तापमानाचं नियंत्रण हे साहजिकच हे आपोआप आपल्याला दिसून येतं. तर चला पुढे जाऊया.
जर आपण पुढे गेलो तर आपल्याला असं दिसेल की मी आता ज्या पद्धतीबद्दल बोलत होते की जंगलाचे हे विविध उपयोग आहेत, तर तीन मोठी कार्य, ज्याला फंक्शन्स असं म्हणता येईल, तर ही तीन मोठी कार्य जंगलांची आपल्याला इथे मांडता येतील. पहिलं कार्य जे आहे ते उत्पादनाचं कार्य आहे. म्हणजे आपल्याला काय काय उत्पादनं जंगलांमधून मिळतात. लाकूड आहे, आता याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं लाकूड आपल्याला जंगलांपासून मिळू शकतं. जसं अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर आपल्याला इमारतीचं लाकूड मिळतं, बांधकामासाठी म्हणजे लाकूड मिळू शकतं, किंवा फर्निचरचं लाकूड मिळतं, किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे पेपर आणि पल्प करण्यासाठी मिळू शकतं. तर अशा पद्धतीने आपण लाकडाचा पहिल्यांदा उपयोग करून मिळू शकतो. फळं आहेत, रेझिन आहे, तेल आहेत, वेगवेगळ्या प्रकारची औषधं, वन औषधं आपल्याला इथे मिळतात. या सगळ्याचं उत्पादन तिथे आपोआपच आपल्याला दिसून येतं. आता दुसऱ्या पद्धतीचं कार्य जे आहे ते जेव्हा मी म्हणत होते की संरक्षणाचं कार्य आहे, अतिशय महत्वाचं कार्य आहे. कारण वेगवेगळ्या मानवी हस्तक्षेपांमुळे झालेले परिणाम आपल्याला आता दिसायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे होणाऱ्या मृदेची झीज आणि धूप याबद्दल आपण मागच्या भागामध्ये खोलवर जाऊन विचार केलेला आहे. तर ह्या मृदेचं संरक्षण करण्याचं सर्वात मोठं काम हे जंगलं ही सातत्याने करत असतात. जलस्रोतांचं संरक्षण हे आपोआपच होतं जंगलांमुळे. पाझरणारं पाणी हे एकत्र येऊन परत पुनर्भरणाचं जे भूजलाचं जे पुनर्भरण आहे तेही जंगलांमुळे सोपं जातं. पूर्ण जमीन ही आच्छादलेली असते खाली पडलेल्या पालापाचोळ्यामुळे आणि त्यामुळे ह्युमस निर्माण होतो आणि सुरेख अशी सुपीक जमीनही आपल्याला इथे मिळू शकते. म्हणजे संरक्षण करणं मृदेचं आणि जलस्रोतांचं हे अतिशय महत्वाचं कार्य निसर्गाने जंगलांकडे सोपवलेलं आहे. आता जर पुढे जाऊन बघायचं झालं तर आपण दुष्काळ किंवा वारा या या पासून संरक्षण होतं जे जे, त्या प्रदेशाचं, ते फक्त जंगलांमुळेच होऊ शकतं. वारा किंवा ज्याला अतिशय जोरदार वारा असं म्हणू शकतो किंवा जिथे आपल्याला सायक्लॉन्स किंवा चक्रीवादळं जास्त दिसून येतात, तर अशा पद्धतीच्या प्रदेशांमध्ये जंगलं असतील तर त्या वाऱ्याची इंटेन्सिटी किंवा त्या वाऱ्याचा वेग जो आहे तो कमी होतो जंगलांच्या अस्तित्वामुळे, आणि हे फार महत्वाचं कार्य आपण इथे नमूद करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला जर माहिती असेल तर मागच्याही एका भागात मी याचा उल्लेख केला होता, जिथे आपण वृक्ष आयुर्वेद असं म्हणतो किंवा जंगलांचं किंवा वनांच्या बद्दल किंवा वनस्पतींबद्दल सांगितलेलं जे आयुर्वेद आहे त्याला वृक्ष आयुर्वेद असं म्हणतात. आणि त्यानुसार जर तुम्ही बघितलं की काही विशिष्ट जातीची जर झाडं आपण घराच्या आजूबाजूला सुद्धा लावली तर ध्वनी प्रदूषणापासून आपली मुक्तता होते. बाहेरचा आवाज ही झाडं शोषून घेतात किंवा तो तोडतात, तो आपल्या कानांपर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणूनच ध्वनी प्रदूषणापासून संरक्षण करण्याचं फार मोठं काम ही जंगल खरं तर करत असतात, पण आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे जरूर तुम्ही याचा खोलवर जाऊन विचार करा, अभ्यास करा. म्हणजे ही सगळी जी कार्य आहेत ती आपल्याला आपल्या पेपरमध्ये सुद्धा किंवा आपल्या परीक्षेच्या कालावधीत सुद्धा अभ्यास करून नीट मांडता येते. आता जर आपण पुढचा मुद्दा विचारात घ्यायचा म्हणला तर नियंत्रणाचा आहे, कंट्रोल, नियंत्रण. कशाबद्दलचं नियंत्रण आहे तर कार्बन डायऑक्साईड किती प्रमाणात हवेत मिसळतो आहे आणि प्राणवायू आपल्याला कसा मिळेल याबद्दलचं नियंत्रण हे जंगलच फक्त करू जाणे. आणि त्यामुळे जर आपण पुढे बघितलं तर खनिज आहेत वेगवेगळी, दुष्काळापासून महापुरापासून आपल्याला वाचवून ठेवण्याचं महत्वाचं काम हे जंगली करत असतात. आता जर पुढे बघितलं तर जीव रासायनिक चक्र ही सुद्धा आपल्याला जंगलांमुळे वाचलेली किंवा त्यांच्या पुढच्या पायऱ्या या मिळत गेलेल्या आपल्याला जंगलांमुळे दिसू शकतात. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो ह्या धड्यावर विचारला जातो परीक्षेमध्ये जनरल, म्हणजे आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा जेव्हा अभ्यास करताना फार मोठे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कुठले बरं असतील असं जर आपण विचार केला तर एक हा प्रश्न हा खूप वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हा विचारला जातो. निवड आपल्याच युनिव्हर्सिटीच्या नाही, विद्यापीठाच्या नाही, तर वेगवेगळ्या कारण पर्यावरण हा सर्व मोठ्या परीक्षांमध्ये हा अविभाज्य घटक आहे आणि म्हणूनच हा विविध स्तरांवर हा प्रश्न विचारला जातो की नेमकं महत्व काय आहे जंगलांचं. आणि जर तुम्हाला अतिशय
प्रिसाइजली किंवा अतिशय खोलात जाऊन जर तुम्हाला सांगायचं झालं की नेमका हा प्रश्न कसा विचारला जातो, तर तुम्ही असं म्हणू शकता की टर्मिनलचे जे प्रश्न आपल्या पुस्तिकेत दिलेले आहेत त्यामध्ये हा प्रश्न नमूद केलेला आहे की नेमकं महत्व किंवा डिस्क्राईब द 3 फंक्शन्स ऑफ फॉरेस्ट ॲज अ रिसोर्स. इथे हे आपल्याला महत्व किंवा फंक्शन हे आपण इथे मांडू शकतो. आता ही 3 वेगवेगळी फंक्शन्स नेमकी काय आहेत असं जेव्हा आपल्याला विचारलं जातं तेव्हा आर्थिक, परिसंस्थीय किंवा पर्यावरणीय आणि सामाजिक आणि सांस्कृतिक अशी 3 ही महत्व किंवा 3 ही फंक्शन्स किंवा 3 कार्य महत्वाची अशी आपण इथे जंगलांची मांडू शकतो. आता त्याच्यातलं पहिलं महत्वाचं कार्य काय आहे तर आर्थिक महत्व आहे. जंगलांचं फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि काय प्रकारचं आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे हा सर्वात मोठा पुनर्नवीकरणीय संसाधनाचा भाग आहे. म्हणजेच आपण जंगलांची लागवड किंवा वनस्पतींची लागवड जंगल निर्माण करण्यासाठी करू शकतो आणि आपल्याला जंगल परत मिळू शकतात. अर्थातच असं जर कोणी म्हटलं की जुनी होती तशी जंगल आपल्याला परत मिळणार नाही, अगदी बरोबर आहे. परंतु निदान काही नवीन जंगल आपल्याला नक्की त्याचं उत्पादन करू शकतो किंवा ती काही विशिष्ट पद्धतीने आपण निर्माण करू शकतो अशा विशिष्ट परिसंस्था. आता इथून आपल्याला काय काय मिळतं हे आपण ऑलरेडी बघितलंच की आधीच्या स्लाइड मध्ये आपण बघितलंय की घरांसाठी, फर्निचरसाठी, ब्रिजेसाठी, होडीसाठी, नौकेसाठी आपण लाकूड जे वापरतो ते आपल्याला नक्की मिळतं. प्लायवूड आहे, हार्डवूड आहे किंवा पार्टिकल बोर्ड्स आहेत, चिप बोर्ड्स आहेत, या सगळ्यांचं उत्पादन आपल्याला जंगली लाकूड हे करू देतं. त्याचप्रमाणात आपल्याला जे काष्ट अकाष्ट म्हणायला पाहिजे, अकाष्ट निर्मित जे बाकीचे उत्पादन आहेत जसं डिंक आहे, मसाले आहेत किंवा मेण आहे, कातडी आहे, कस्तुरीचाही उल्लेख आपल्या पुस्तिकेमध्ये केला गेलेला आहे. म्हणून त्याचा उल्लेख खास करून इथे केला आहे मी. फळं, मुळं, कंदमुळं, बांबू या सगळ्या गोष्टी आपल्याला जंगल ही सातत्याने कायम पुरवतच असतात. म्हणजे नुसता लाकडाचा लगदा बनवून कागद तयार करून आपण तो कागद वापरणं नव्हे तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आता तुम्ही केरळातल्या काही भागांमध्ये बघितलं तर ज्या पद्धतीने आपले आदिवासी जंगलांमधून मध हे एकत्रित करतात तसं तिथे केरळमध्ये बरेच लोक किंवा समूह म्हणूया तर हे समूह जंगलांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या मुंग्या एकत्रित करतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुंग्यांचं लोणचं हे अतिशय रुचकर लागतं अशी त्यामध्ये त्या प्रदेशामध्ये खूप ख्याती आहे. जरूर बघा वेगवेगळे विचार करून. तर हे जे उत्पादन आहेत वेगवेगळी किंवा हा जो कच्चा माल आपल्याला म्हणू शकतो वेगवेगळ्या पूर्णत्वाला करणाऱ्या उत्पादनांचा जसं कीटकनाशक आहेत, जंतुनाशक आहेत, त्यांना लागणारे सर्व रॉ मटेरियल सर्व कच्चा माल जो आहे त्याचा तो आपल्याला जंगलांपासून निश्चितच सातत्याने मिळत असतो. पुढे जर बघितलं तर काही अतिशय दुर्मिळ प्रजातीची वन औषधी आपल्याला सायलेंट व्हॅली सारख्या मोठ्या जंगल प्रदेशात मिळतात. असं म्हणतात की ह्या व्हॅलीतल्या किंवा ह्या दरीतली जंगल कटाई ही कधीही झालेली नाही. अतिशय आधीच्या किंवा प्राचीन अशा वनस्पतींची तिथे उपलब्धता आपल्याला जरूर आढळते. तुम्ही तिथे गेलात कधी, हा प्रदेश हा केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्या सीमांच्या एकत्रितकरणावर आहे. जर तुम्ही बघितली सायलेंट व्हॅली किंवा जाऊन कधी भेट दिलीत तर जरूर तुमच्या लक्षात येईल की पूर्ण शांतता, ज्याला आपण निरव शांतता असं म्हणतो, अशी पूर्ण शांतता तिथे आपल्याला मिळते. वाहनं नाही कारण हा जंगल प्रदेश असल्यामुळे तिथे सरकारची खास परमिशन घेऊन किंवा त्यांच्या आदेशानुसारच आपण ह्या प्रदेशात जाऊ शकतो. दुपारी 3-3:30 नंतर इथून आपल्याला बाहेर पडावं लागतं. खूप घनदाट अशी ही जंगल आहेत, परंतु तिथे मिळणाऱ्या वनौषधी इतक्या रेअर किंवा अतिशय दुर्मिळ आहेत की आपण म्हणजे काय काय बोलू याच्यावर असं म्हणतो आपण आजकाल. त्या पद्धतीने मी असं म्हणू शकेन की किती त्याचं महत्व आपल्याला सांगता येईल तेवढं थोडंच आहे. तर अशा पद्धतीची ही जंगल जरूर तुम्ही भेट द्या. फक्त पक्ष्यांचे आवाज हे तिथे आपल्याला बोलवत असतात. हॉर्न्स नाहीत वाहनांचे किंवा अतिशय कोलाहल, गोंगाट असं ह्यापैकी तुम्हाला तिथे काहीच मिळणार नाही. शुद्ध वातावरण, शुद्ध हवा आणि सुंदर असा परिसर
पूर्ण पूर्ण वनस्पतींनी वेढलेला असा हा परिसर, घनदाट अरण्याचा परिसर आपल्या भारतात आहे. जरूर नक्की त्याला भेट द्यायचा ठरवा आणि नक्की एकदा तरी भेट द्या. पुढे जर आपण जाऊन बघितलं तर काही ही वन औषधींबरोबरच आपल्याला असं दिसून येतं की खाणकाम आहे, शेती आहे, कुरण क्षेत्र आहेत. जसं पर्यटनासाठी मी आता त्याचा उल्लेख केला, मनोरंजनासाठी उल्लेख केला. परंतु हे सगळे जे भाग आहेत, जर तुम्हाला माहिती असेल तर हे जंगलांचे प्रदेशच खरं म्हणजे खूप ठिकाणी आपल्याला दिसून येतं की तिथे त्या मातीच्या किंवा मृदेच्या अशा खूप वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे इथे खाणकाम खूप मोठ्या प्रमाणावर होतं किंवा याला खाणींचे प्रदेशही म्हणलं जातं. म्हणजे खनिजांचं उत्पादन हे जंगलाशी संबंधित आहे का, तर काही प्रमाणात आपल्याला होच म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला दुसरी महत्वाची गोष्ट बघायची झाली इथे, तर धरण म्हणजे धरण केव्हा आपण बांधू शकतो, जेव्हा तिथे पाण्याचे मुबलक साठा आहे किंवा बारमाही नद्या आहेत. तर ह्या सर्व नद्या जर तुम्ही बघितलं तर पाझरणाऱ्या पाण्यापासून एकत्र होणाऱ्या नाल्यांमधून पुढे जाणाऱ्या ह्या ट्रिब्युटरीज किंवा उपनद्या ह्या मोठ्या नद्यांना जन्म देतात आणि ह्या अतिशय मोठ्या अशा नद्या आपल्याला भरपूर धरणं मोठाली बांधायची नक्कीच संधी प्राप्त करून देतात. म्हणजेच परत आपण जलस्रोत असू देत किंवा खनिजचं उत्पादन असू देत, परत आपण जंगलांवर इथे जास्त भर देतोय त्याच्या अभ्यासासाठी आणि त्याच्या महत्वाच्या जाणीवीसाठी. आणि म्हणूनच मी असं म्हणू शकेन की शाश्वत विकासासाठी सर्वात महत्वाचा हा भाग आहे की मृदा, आपली जंगलं आणि इतर संसाधनं यांचा मोठ्या प्रमाणावर विचार करून त्याचं संवर्धन करणं. आता हे दुसरं सुंदर चित्र तुम्हाला इथे दिसतंय की पर्यावरणीय जे महत्व आहे जंगलांचं, लाखो जीव इथे आनंदाने नांदतात आणि त्यांचं हे आश्रयस्थान हे निसर्गाने दिलेलं आहे. आणि त्याचमुळे जर तुम्ही पुढची जर ओळ बघितली त्या साईडवरची, तर उष्णकटिबंधातील जंगलांमध्ये साधारण 70 लाख म्हणजे 7 दशलक्ष वेगवेगळ्या प्रजाती या आपल्याला जीवांच्या आढळतात. किती म्हणजे मोठ्या प्रमाणावर ह्या आपल्याला जाती जमातींचा अभ्यास हा इथे निश्चितच करता येतो. आणि म्हणूनच नैसर्गिक परिसंस्था जपून ठेवणं आणि त्या वेगवेगळ्या चक्रांचं संवर्धन करणं हे जंगल आपोआपच करत असतं, कोणी सांगत नाही. आणि म्हणूनच मृदेचं संवर्धन, भूस्खलनापासून बचाव हे दुसरं अति महत्वाचं काम इथे आपल्याला दिसून येतं. कारण मृदा संवर्धित झाली की मृदा तिथे धरून बसते किंवा झाडाच्या मुळांना ही मृदा पकडून ठेवते किंवा झाडांची मुळं मृदेला पकडून ठेवतात, असं जरी आपण म्हणतो की दोघं एकमेकांवर काम करत असतात. आणि त्याचमुळे भूस्खलन होण्याचे प्रमाण हे कमी होते जर जंगली आच्छादित भाग हा जास्त असेल तर. पुढे जाऊन आपण म्हणूया की चक्रीय वादळांचा वेग हा कमी होतो, हवेची गुणवत्ता अतिशय सुंदर होते, वाढते, खूप हेल्दी किंवा अतिशय आरोग्यदायी असं वातावरण आपण जंगल प्रदेशांमध्ये बघू शकतो. आणि ह्या सगळ्यांचं पर्यावरणीय महत्व असं अनन्यसाधारण आपल्याला मांडता येतं. आता जर पुढे जाऊन बघितलं, जर आपण ह्या विषयाचा विचार केला तर सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व जर जंगलांचं बघितलं, तुम्ही चित्रात जर बघत असाल तर शिकार करू नका असं आपलं भारतीय सरकार, आपल्या भारत सरकार आपल्याला असं कायम म्हणत असतात. त्यांच्या वेबसाईट वरून घेतलेलं हे सुंदर चित्र आहे, अतिशय छान त्यांनी दाखवलं की नाही, आम्ही हे होऊ देणार नाही. जंगलातल्या जीवांना आपल्याला पहिल्यापासून हे संरक्षण ठेवलंच पाहिजे आणि मगच आपल्या पुढच्या पिढीला सांगावं लागणार नाही की एका जंगलात ही खूप खूप पूर्वी, खूप वर्षांपूर्वी प्राणी राहत होते. त्याऐवजी आपण सांगू शकू की आपल्या शहराच्या बाहेर जे असलेलं जंगल आहे त्यामध्ये खूप खूप प्राणी राहतात. या पद्धतीचा भाग किंवा या पद्धतीचं सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व आपण नक्कीच पटवून देऊ शकतो एकमेकांना आणि या पद्धतीची जाणीव आपण लहान मुलांमध्येही नक्की करून देऊया. तर परंपरा ही आपल्याला आपण आताच विचार केला, त्याही पेक्षा पुढे जाऊन जर तुम्ही बघितलं तर जंगलांचं महत्व हे आपल्या सर्व धार्मिक महत्वांबरोबरच जोडले गेले. जर तुम्ही बघितलं असेल तर विविध देवस्थानं आणि त्यांच्या आजूबाजूचा परिसर हा जंगलांनी वेढलेला असतो किंवा काही विशिष्ट प्रकारची झाडं आणि काही विशिष्ट प्रकारचे सण हे एकमेकांशी जोडलेले असतात. म्हणजेच वनसंपत्ती
वनस्पती आणि आपलं धार्मिक महत्व हे सगळं एकत्रितरित्या जोडलं गेलेलं आहे असं मला कुठेतरी सातत्याने वाटत असतं. त्यातलाच एक भाग म्हणून इथे उल्लेख झाला म्हणून सांगते. एक अतिशय सुंदर डॉक्युमेंटरी नुकतीच प्रदर्शित झालेली आहे या विषयावर आणि आपल्या पुण्यातच याचं सगळं काम झालेलं आहे. देवराई पवित्र उपवन अशा नावाची ही डॉक्युमेंटरी आहे. जरूर बघा. महाराष्ट्रामध्ये असलेल्या 3000 पेक्षा जास्त अशा वेगवेगळ्या सामाजिक वनीकरणाच्या भागामध्ये किंवा वेगवेगळ्या कम्युनिटी फॉरेस्ट ह्या संकल्पनेत मोडणाऱ्या जे तिथल्या समाजांनी काळजीपूर्वक पहिल्यापासून वाढवलेल्या संवर्धन केलेल्या अशा जंगलांची ही गोष्ट आहे. जरूर बघा. तुम्हाला तुमच्या आसपास असलेली उपवनं नक्कीच याची आठवण करून देतील. आता ही उपवनं ही आपण देवतांची काही त्याचा भाग जोडला गेलेला असतो त्यामुळे धार्मिकतेचं महत्व हे फार मोठं असतं. तिथे कुठलेही रूल्स किंवा रेग्युलेशन असे मांडले जात नाहीत. त्याची सीमा ही आखली जात नाही. परंतु सगळेजण प्रत्येक जण हे त्या अशा उपवनांची काळजी घेत असतात. तर हे महत्व जे आहे ते भारतीय प्रदेशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हे दिसून येतं. आता जर तुम्हाला अजून एक त्यातलं उदाहरण सांगायचं झालं तर काही उपवनांमध्ये चप्पल घालून सुद्धा मनुष्य जाऊ शकत नाही. म्हणजे इतकं सेक्रेड किंवा अतिशय पवित्र असं या उपवनांना मानलं जातं आणि म्हणून याचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. माणसाच्या आयुष्यातलं जंगलांचं महत्व आपल्या धर्मांनी किंवा आपल्या परंपरेने आपल्याला कळतच आलेलं आहे. परंतु अजूनही त्याची साठवण आणि संवर्धन करण्याचं मोठं कार्य हे सातत्याने आपल्या आजूबाजूला होते. थोडेसे डोळे उघडून बघा. तुम्हाला नक्की जाणवेल की अरे हो खरंच आपल्या शेजारी हे आहे. पर्यटन मनोरंजन नक्की जरूर जा. मात्र जेव्हा आपण याचा विचार करतो कारण जर भारतातलं सर्वात जुनं जंगल जर आपण बघितलं तर हे जंगल ज्याला आपण राखीव जंगल असं म्हणतो प्राण्यांसाठी मुद्दाम कष्ट करून घेतलेलं जे जंगल तयार केलेलं असतं त्याच्यासाठी तर जिम कॉर्बेटचं जंगल जे आहे हिमाचल जंगल त्या जंगलाचा इथे उल्लेख नक्की करावा लागेल. तर हे संरक्षित जंगल हे पहिलं भारतातलं 1936 साली हे वेगळा प्रदेश म्हणून इथे निर्माण केलं गेलं. आता जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा जंगल निर्वनीकरण या मधला हा जो भाग आहे किंवा जंगल तोड आणि त्यामुळे होणारा ऱ्हास जंगलांचा आणि ऍज अ रिझल्ट किंवा ज्याला म्हणता येईल की त्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास हा आपल्याला इथे अभ्यासावा लागतो. आता याची कारणं आणि परिणाम हे मी जसं आधी नमूद केलं आपल्या लेक्चरमध्ये की हे नेहमी येणारे फार इम्पॉर्टंट किंवा अतिशय महत्वाचे असे प्रश्न आहेत की कारणं आणि परिणाम जंगलतोडीचे ही येतातच आपल्याला लिहावेच लागतात याबद्दलचे मोठे मोठे आणि फार सुंदर असे निबंध. तर अतिशय अतिरिक्त वापर आणि नैसर्गिक वन काही कारणांमुळे जे नष्ट होत आहेत त्याबद्दल इथे आपण जास्त बोलू शकतो. आता जर तुम्ही पुढच्या स्लाइड मध्ये बघितलं तर जंगल तोडीची ही 5 कारणं जी आहेत ती आपल्या पुस्तिकेत नमूद केलेली आहेत. आपण याच्याबद्दल जास्त चर्चा करूया. जर तुम्ही बघितलं असेल तर जंगल लगतच्या भागांमध्ये किंवा जंगलालगतच्या भागांमध्ये लोकसंख्या ही वाढतीये. आता वाढत्या लोकसंख्येनुसार आपल्याला निश्चितच त्यांच्या विकासाची जबाबदारी ही घ्यावी लागते. आता जेव्हा आपण विकासाची जबाबदारी म्हणतो तेव्हा लोकसंख्येला अगदी पहिल्यापासून म्हणजे जसं शाळा आहेत शाळांपेक्षा मी तर आधी सुरुवात केली अंगणवाडी आहे शाळा आहेत रुग्णालय आहेत किंवा रस्ते निर्मिती आहे किंवा अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या सुखसुविधा उत्पन्न करून देण्यासाठी आपल्याला जंगल तोड करणं भाग पडतं. आता अशाच पद्धतीची जंगलतोड ही पूर्ण जगात होते का तर निश्चित होते. निव्वळ भारतातच नाही तर ब्राझील सारख्या मोठ्या जैवविविधतेच्या परिसरात सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल ही विकासाच्या नावाखाली झालेली नक्की आढळते. आता जेव्हा आपण पुढे बघतो तेव्हा लोकसंख्या वाढी बरोबरच वणवे लागून जंगलाचा ऱ्हास होणं हे फार दुर्दैवाचं असं कारण आपण म्हणू शकतो. कित्येक वेळा तुम्ही अशा बातम्या वाचल्या असतील की पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सिगरेट किंवा बिडी ज्याला म्हणतात की अशा पद्धतीच्या फेकल्यामुळे
जे गवत, वाळकं गवत आणि झाडं, पालापाचोळा हा पटकन पेटतो खास करून उन्हाळ्यात. तर तिथे ती मळवे पसरतात आणि मग त्यांना थांबवण्यासाठी आपल्याकडे खूप कमी आणि जरा संकुचित अशी संसाधनं उपलब्ध आहेत. त्यामुळे वणव्यांमुळे फार मोठ्या प्रमाणावर जंगलाचं नुकसान हे सगळीकडे होत असतं. हे फार मोठं कारण आहे जंगल तोडीचं किंवा जंगल नष्ट होण्याचं. आणि यावर नक्कीच भारत सरकार फार मोठ्या पद्धतीने विचार करतोय. आपण पुढच्या भागांमध्ये त्याच्या पुढच्या काही स्लाइड्समध्ये आपण याचा विचार करणार आहोत. पण तरी त्यामुळे असा विचार नक्की करा की अग्नी हे जंगलाला नष्ट करणारी फार मोठी गोष्ट आहे. फुल्ली ग्रोन ट्रीज म्हणजे सगळ्या अतिशय मोठी वाढ झालेले जे वनस्पती आहेत, वृक्ष आहेत, त्यांना काही क्षणात निरुपयोगी करण्याचं काम हे फायर किंवा हे वणवे हे फार मोठ्या प्रमाणात करत असतात. आणि म्हणूनच याची काळजी घेणं की वणवे लागणारच नाहीत आणि चुकून लागले तर ते थांबवता येतील अशा पद्धतीने आपण याचा विचार नक्की केला पाहिजे. आता तुम्ही आणखी पुढे जाऊन बघितलं तर स्थलांतरित शेती म्हणजे झूम ऍग्रीकल्चर किंवा ज्याला म्हणताय की काही वर्ष वापरून परत नैसर्गिक चक्रामध्ये त्याची सुपीकता वाढण्यासाठी सोडून दिलेली जमीन आणि मग परत दुसऱ्या प्रदेशात जंगल कटाई करून तो प्रदेश जमिनीखाली शेतीखाली आणणं, या प्रकारच्या शेतीला झूम ऍग्रीकल्चर, शिफ्टिंग ऍग्रीकल्चर किंवा स्थलांतरित शेती असं म्हटलं जातं. त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जंगलाची कत्तल हे आपण बघू शकतो. कीटकांचा प्रादुर्भाव हा दुसरं किंवा पुढचं कारण आहे. जंगलांची नष्ट किंवा जंगलांचा ऱ्हास हा आपल्याला त्याच्यामुळे दिसून येतो. कारण कीटक हे निव्वळ पानांचं पानं खात नाहीत, तर त्याचनुसार ते वेगवेगळी अशा प्रकारचे रोग पसरवत असतात. म्हणजे कीटकांचा प्रादुर्भाव एका झाडावर झाला तर त्या झाडांच्या विशिष्ट भागांमुळे सबंध जंगलांमध्ये किंवा सबंध आजूबाजूच्या वनस्पतींमध्ये त्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे कीटकांच्या प्रादुर्भावामुळे फार मोठ्या प्रमाणावर जंगलाचं नुकसान हे सर्व जगभर आपल्याला दिसून येऊ शकतं. ही महत्वाची 5 कारणं तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आता काही ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला निर्बंधीकरणाचे परिणाम याच्याबद्दल खूप मोठ्या निबंधांची भरपूर आपल्याला माहिती मिळते. परंतु जर आपल्याला टू द पॉइंट किंवा छोट्या छोट्या मुद्द्यांनुसार आपण हे जर उत्तर सोडवलं किंवा प्रश्न सोडवला तर हे फार सुंदर उत्तर इथे असं तयार होऊ शकतं की सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला निव्वळ माणसाचा नाही तर वेगळ्या प्रजातींचा इथे विचार करायचा आहे. आणि ह्या प्रजाती आणि त्यांचा अधिवास नष्ट पावतील, त्यांचं पूर्ण अस्तित्व हे धोक्यात येईल जर जंगलतोड थांबवली नाही तर. आता जैवविविधता संपुष्टात येईल, त्यांची अनुवांशिक विविधता नाहीशी होईल. या सगळ्यांबद्दलची माहिती ही खोलवर जाऊन आपल्या पुस्तिकेत नमूद केलेली आहे. हे मुद्दे वेळेअभावी ते थोडक्यात मांडले गेले. मृदेची धूप, झीज आणि नापीक जमीन होण्याचे इथे संभावना फार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. नियंत्रित जलचक्र जर असेल तर आपल्याला पाण्याची उपलब्धता ही मिळते, परंतु बघायला मिळते. परंतु जर अनियंत्रित जलचक्र असेल तर पाण्याचं दुर्भिक्ष आणि पर्जन्यावर परिणाम हा निश्चित होणारच असतो. आता जसं आपण आधी म्हटलं तसं भूस्खलन हे थांबवलं जातं जंगलांमुळे. जंगलतोड जर असेल किंवा जंगलांची कत्तल कायम होत असेल तर भूस्खलन हे होणारच आहे. कोसळणाऱ्या दरडी या आपल्याला पाहायला मिळतील जर आपण जंगलांची कत्तल थांबवली नाही. प्राणवायूची कमतरता मिळेल. चायनासारख्या देशामध्ये किंवा चीनसारख्या देशामध्ये ऑक्सिजन हा कॅनमध्ये घालून विकतात असं म्हणतात. तर आपल्याकडेही तशी वेळ येऊ शकते जर आपण आपल्या जंगलांची काळजी घेतली नाही तर. त्यामुळे प्रदूषणात झालेली वाढ आणि प्राणवायूची कमतरता हे जंगल संपत्तीत होणाऱ्या घटेमुळे किंवा त्याच्यामध्ये होणाऱ्या ऱ्हासामुळे हे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आता मगाशी आपण जसं म्हणलं की तापमानात वाढ होण्याचं मुख्य कारण हे कार्बन डायऑक्साईडची निर्मिती आहे. जंगल शोषून घेतात कार्बन डायऑक्साईड आणि प्राणवायूची निर्मिती करून आपल्याला तापमानाचं नियंत्रण करायला त्या करून देतात.
आता ह्याच प्रमाणात या ह्याच पॉइंटरचा पुढे किंवा या मुद्द्याचा जर पुढचा भाग आपण बघितला तर 5.4 हा मुद्दा जो आहे तो आहे धरण आणि खाणींचा होणारा परिणाम. जसं मी आधी म्हणलं की जंगलं ही खनिज संपन्न प्रदेशातच असतात जर तुम्हाला बघितलं, किंवा उलट त्याच्या की खनिज संपन्न प्रदेश हे जंगलांच्या जवळ असतात. आता ह्या दोन्ही गोष्टी ह्या अतिशय एकमेकांवर अवलंबून आहेत. अतिशय सुपीक भाग किंवा अतिशय चांगली घनदाट जंगल याच्या ठिकाणी सापडतात जिथे मृदा ही आपल्याला तिथे उपलब्ध आहे, पाणी मुबलक आहे. आणि म्हणूनच जर आपण बघितलं तर जंगलांच्या जवळ खाणी ह्या विकसित झालेल्या आपल्याला पूर्ण भारतात दिसतात. खरंच इथे आपण पुढे बघितलं तर निम्मे खाणींचे प्रदेश आहेत तिथे असे की जिथे आदिवासी भाग आहे. आणि ह्या भागांमध्ये जर त्याच्याही पुढे जर मी जाऊन तुम्हाला सांगायचं झालं की हे जे आदिवासी आहेत किंवा हे जे जंगलांमधले खाणींचे जे भाग आहेत ते जर आपण बघितले तर म्हणजे जेव्हा घनदाट अरण्य ज्याला म्हणता येईल किंवा घनदाट वन ज्याला म्हणता येतील ती साधारण 13% आहेत 2001च्या संख्येनुसार. परंतु 2019 आणि 20चा अहवाल आपल्या समोर मांडला गेलेला होता मगाशी. तर यानुसार जर आपण बघितलं तर घनदाट जंगलांचं प्रमाण कमी होत आहे, आदिवासींना त्रास होत आहे. आणि ही जी कारणं आपण बघितली जसं अतिचराई आहे, शेती आहे, औद्योगिक वसाहती आहेत, डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स आहेत, म्हणजे विकासाची वेगवेगळी ही जी प्रोजेक्ट्स आहेत किंवा कार्यक्रम जे आहेत विकासाचे ज्याला आपण म्हणतो धरणं किंवा खाणी या विकासाच्या कार्यक्रमांमध्येच येतात. तर ही धरणं आपल्याला काय पद्धतीने त्रासदायकही ठरू शकतात. त्याचं हे सर्वात मोठं उदाहरण आहे की जंगलांची कत्तल किंवा पाण्यामध्ये ही जंगल सबमर्ज होणं किंवा पाण्याखाली जाणं ही भूमी हे इथे आपल्याला दिसू शकतं. आता जर तुम्हाला उदाहरणं याची द्यायची झाली तर मी इथे टेहरी नावाचं जे गाव आहे तिथे नक्की त्याचा उल्लेख करू शकते की टेहरी पॉवर प्रोजेक्ट म्हणजे टेहरी वीज निर्मिती केंद्रामुळे जवळजवळ जर तुम्ही बघितलं असेल तर 260 मीटरचा सर्वात मोठा हे धरण आहे. आणि तिथे पूर्ण रॉक्स म्हणजे दगडांचं हे धरण तयार केलेलं गेलेलं आहे टेहरी नावाच्या गढवाल हिमालयन प्रदेशामध्ये. आता हे जर हा जर प्रकल्प किंवा हे प्रोजेक्ट जर आपण बघितलं असेल किंवा त्याची माहिती घेतली असेल तर भागीरथी आणि भीलगंगा या ज्या दोन नद्या आहेत त्यांच्या इथे संगमावर किंवा डाऊनस्ट्रीम मध्ये त्याच्या हे धरण आपण बांधलेलं आहे. आता परंतु झालं काय की या सगळ्याचा परिणाम म्हणून निव्वळ तिथल्या वेगवेगळ्या फॅमिलीजना किंवा वेगवेगळ्या कुटुंबांना विस्थापित करावं लागलं नाही. म्हणजे जवळजवळ 3,500 कुटुंब या टेहरी गावातली ही विस्थापित करावी लागली सरकारला. परंतु त्याचबरोबर 4,600 हेक्टरचं मोठच्या मोठं जंगल हे रिझर्वायरच्या पाण्याच्या खाली गेलं. आणि या पद्धतीमुळे किंवा अशा पद्धतीच्या उदाहरणांमुळे हे असं स्पष्ट होईल की धरणांचा विकास हा आपल्याला गरजेचा आहे. पाणी हे आपल्याला सांभाळून वापरावंच लागतं आणि त्यासाठी त्याचा साठा करणंही आपल्याला महत्वाचं ठरतं. परंतु त्यामध्ये आपल्या जंगलांची कत्तलही होऊ शकते किंवा त्यांचं संपुष्टात येणं हे स्वाभाविक आहे. आता जंगल आणि आदिवासी भाग हा ह्याबद्दल जर आपण थोडंसं बोलायचं झालं तर भारतात साधारणपणे 60% हा जो भारतीय लोकसंख्येचा भाग आहे तो ट्रायबल किंवा आदिवासी लोकसंख्येचा भाग आहे. 7% फक्त 7%. पण जर आपण बघितलं तर साधारणपणे 450 वेगवेगळ्या समूहांचा इथे आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की जंगलांचं जरी हे प्रमाण 28% असलं तरी आदिवासी भाग हा फार मोठ्या प्रमाणावर आहे इथे. आणि त्यांच्या हक्कांसाठी आपलं सरकार काय करतंय याचा अभ्यास आजच्या आपण या भागात नक्की करणार आहोत. तर जंगलं त्यांच्या उतारावरील किंवा घळईच्या उतारांवरील नष्ट पावणारी जंगलं, पूर, दुष्काळ, भूस्खलन यामुळे आणखीन जो ऱ्हास जंगलांचा होतोय
त्याच्याबद्दल जास्त विचार करण्याची निश्चितच आपल्याला इथे गरज आहे. आता जर तुम्ही ते चित्रात बघत असाल तर ते बाळकलीचं लोणचं हा इथे फोटो आहे आणि हा फोटो हे आहे पिक्चर मला भारतीय सरकारच्या एका फार मोठ्या अहवालामध्ये मिळालं. फार सुंदर त्यांनी त्याचं इंटरप्रिटेशन किंवा त्याचं उदाहरण आपल्याला दिलं आहे की कशा पद्धतीने आपली माणसं किंवा आपले समूह हे वेगवेगळ्या पद्धतीचे संसाधनं जंगलांमधून एकत्र करतात आणि त्याचा रोजच्या वापरात हा उपयोग करतात. म्हणजेच त्यांचं वागणं हे पूर्वापार आहे आणि त्यामुळेच आपण त्यांच्या वास्तव्याच्या प्रभागामध्ये किंवा प्रदेशामध्ये त्यांचे हक्क आपण हिरावून न घेणं ही आपली सर्वांचीच फार मोठी जबाबदारी आहे. आता ह्या सगळ्या नैसर्गिकरित्या अतिशय संपन्न असलेल्या प्रदेशांमध्ये मात्र हे समूह खूप गरिबीत आणि खूप हलाखीच्या परिस्थितीत हे राहत आहेत आणि म्हणूनच त्यांच्या हक्कांची जाणीव त्यांना करून देणं ही काळाची फार मोठी गरज आपल्याला इथे दिसून येते. खनिज तिथे भरपूर आहेत, पाणी भरपूर आहे, घनदाट जंगल आहे आणि म्हणूनच या सगळ्या नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असलेल्या पद्धतीची जीवनशैली आपल्याला इथे दिसून येते. झूम शेती, स्थलांतरित शेती ही जास्त आहेत. नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोडक्ट्स म्हणजेच अकाष्ठ त्याला असं म्हटलं जात आहे अकाष्ठ वस्तू किंवा वनोपज असं त्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारच्या वस्तू आपल्याला इथे मांडता येतील. आता यासाठी 2006चा जो कायदा केला गेलेला आहे त्याच्याबद्दलची आपण थोडीशी जास्त माहिती पुढच्या काही स्लाइड्स मध्ये घेऊच. परंतु आपण संवर्धन आणि विकास हा वनांचा किंवा जंगलांचा करणं महत्वाचे बरोबर आहे, परंतु करणार कसा तो? तर आपण सर्वजण कशामध्ये वृक्षारोपणामध्ये सहभागी होऊ शकतो. आपल्या जवळच्या टेकड्यांवर किंवा उघड्या ओसाड अशा जमिनींवर वृक्षांचं किंवा छोट्या छोट्या झाडांचं रोपण करून त्यांची काळजी घेणं हे फार मोठ्या प्रमाणावर आपण नक्कीच करू शकतो. पर्यायी संसाधने आणि पर्यायांची जाणीव ही आपल्याला असली पाहिजे. आता थोडक्यात छोटं उदाहरण मी तुम्हाला इथे देते. माझ्या हातात ही कसली काठी असं म्हणू नका, हे छानसं सुंदरशी लेखणी आहे, पेन आहे. तर अशा पद्धतीची आपल्याला पेन ती नक्की वापरता येतील. अशा पद्धतीच्या वस्तू म्हणजेच प्लास्टिक जे आपल्याला फेकून द्यावं लागतं, जे आपल्याला वापरानंतर ह्या अशा पद्धतीच्या पेनाचा आपल्याला उपयोग होऊ शकणार नाही, तर अशा पद्धतीची आपण पेन नक्की वापरू शकतो. हे मी मुद्दाम असं मला दाखवायला इथे आणलं की आपण आपल्या रोजच्या आयुष्यात थोडासा फरक करून या गोष्टी निश्चित आता तुम्ही म्हणाल की हे तर आपण पूर्वापार करत आलोय. तोच तर मुद्दा आहे. आपल्या जुन्या परंपरांना जर आपण परत निश्चितपणे त्याचा काय म्हणता येईल प्रादुर्भाव किंवा आपण उपयोग रोजच्या आयुष्यात करून घेतला तर त्याच्याने खूप मोठा फरक हा आपल्याला दिसून येईल. म्हणजे प्रत्येकाचा छोटा सहभाग आपल्याला फार मोठी कामं करून देण्यास निश्चितच मोटिवेट करेल किंवा जास्तीत जास्त आपण त्याचं अचीव करू शकू. जास्तीत जास्त आपल्याला त्याच्याबद्दलचा वेगवेगळी जाणीव निर्माण होऊ शकते. आता इमारती, लाकूड आणि त्याच्या उत्पादनासाठी वेगळं क्षेत्र हे भारतात फार कमी प्रमाणावर दिसतं असं दिसून आलंय. पूर्ण जगात यासाठी वेगळं क्षेत्र हे निर्माण केलं जातं कारण हा पुनर्नवीकरणीय असं संसाधन असल्यामुळे हे उत्पादन आपल्याला परत मिळवता येतं. थोडी झाडं कापून ती त्याच पद्धतीची वेगळी पद्धती अजून नवीन वेगळी झाडं ही आपण निर्माण करू शकतो आणि म्हणूनच हे वेगळं संरक्षित क्षेत्र आपण आपल्या इथे निर्माण केलं गेलं पाहिजे. शाश्वत विकासासाठी विशेष प्रयत्न हे तर गरजेचेच आहेत, परंतु या प्रयत्न करणाऱ्यांचा प्रसार आणि प्रचार आपल्यामध्ये हा दिसून यायला पाहिजे. वन व्यवस्थापन ज्याला सिल्व्हिकल्चर असं म्हणतात हे आपोआप आणि त्याची माहिती संकलन आणि त्याच्यात होणारे बदल, परिस्थितीत होणारे बदल, त्यांच्यावर लक्ष म्हणजेच मॉनिटरिंग त्याचं हे आपल्याला सिल्व्हिकल्चर म्हणजे वन व्यवस्थापनामध्ये दिसून येतं. आता जसं आपण आधी म्हणलं की वनवा प्रतिबंधक कामं जी आहेत ती फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला हाती घ्यावी लागणार आहेत कारण त्याच्यानुसारच आपल्याला वनांमध्ये होणारा ऱ्हास हा थांबवता येईल. त्याचप्रमाणे कडक कायद्यांची अतिशय मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी, अवैध वृक्षतोड थांबण्यासाठी प्रयत्न हे आपल्याला जाणीवपूर्वक
हे करता यावे याच्यासाठी विचार करणं हे गरजेचं आहे. आता जर बघितलं तर मी पहिलाच मुद्दा इथे मांडलेला आहे की अवैध कटाईवर आपल्याला अंकुश हा मांडला पाहिजे किंवा मनोबळ जे आहेत त्याचं संतोषजनक वाटप म्हणजे सगळ्यांना आपल्याला ते वाटून देता आले पाहिजे तर हे सगळे आनंदाने ते वापरू शकतील अशा पद्धतीने त्याचं डिस्ट्रीब्युशन किंवा वाटप झालं पाहिजे. वनशेतीचा विकास, वनशेती मोठ्या प्रमाणावर सामूहिक हे कार्य आहे, सामाजिक शेतीचं हे कार्य आहे, कम्युनिटी फॉरेस्ट ज्याला म्हणता येईल किंवा सामूहिक शेती संवर्धन आणि त्यांचे हक्क हे आपल्याला बघता येतील. नियोजन, व्यवस्थापन आणि फायद्यांच्या वितरणाचे हक्क हे आपण इथे बघू शकतो. तुम्ही पुस्तिका जरूर वाचा, या संदर्भातली खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी इथे माहिती आपल्याला दिलेली आहे उपलब्ध करून. अतिक्रमणापासून मुक्तता हे एक फार मोठं लक्ष आपल्याला इथे आपल्या समोर ठेवता येईल. आता जर तुम्ही इथे चित्रात बघितलं तर हा भारत सरकारचा हेल्पलाईन नंबर आहे, टोल फ्री नंबर आहे. कुठेही आपल्याला जर आपण फिरायला गेलो आहोत किंवा पर्यटनासाठी गेलो आहोत किंवा आपल्या आजूबाजूच्या भागामध्ये आपल्याला जर असं दिसून आलं की तिथे मळवा पसरतोय किंवा काही रासायनिक पदार्थ झिरपतोय, पाझरतोय आणि त्यामुळे तिथल्या परिसराला त्रास उद्भवतोय किंवा काही अवैध प्रकारची वन्यजीवांची तस्करी आपल्याला दिसून येते किंवा वन्यजीवांना त्रास दिला जातोय असं आपल्या लक्षात येते, तर कृपया या नंबरवर नक्की तुम्ही संपर्क साधा. हा फार मोठा भाग आज इथे तुम्हाला नमूद करून सांगते. आता वेगवेगळे कायदे सरकारने तर केलेलेच आहेत. सर्वात पहिल्यांदा भारतात वन विभागाची स्थापना ही 1864 साली झाली. 1865 मध्ये पहिला अधिनियम हा वनाचा आला आणि 1894 मध्ये ही पहिली वननीती निर्माण झाली. म्हणजे फार पूर्वीपासून आपण याचा उपयोग आणि याचा विचार हा करत आलेलो आहोत. जर वेगवेगळे कायदे बघितले तर वन अधिनियम 1927 कलम 28 साठी आपण जास्त माहिती मिळवू शकतात. यामध्ये ग्राम वनांची संकल्पना ही जास्त प्रमाणात मांडली गेलेली आहे आणि ग्राम समाज किंवा वन व्यवस्थापन नियमावली हे आपल्याला इथे दिसू शकते. आपल्या पुस्तिकेमध्ये ओरिसातल्या सामुदायिक वन व्यवस्थापनाचं फार मोठं उदाहरण हे आपल्याला दिलेलं आहे. जर आपण बघितलं तर हा वन हक्क कायदा 2006 याच्यावर 1-2 मिनिटं जास्त चर्चा करण्याची इथे मला गरज भासली आणि म्हणून मी बाकीचे मुद्दे जरा थोडक्यात आटपले. जर तुम्ही बघितलं तर वन हक्क कायदा 2006 हा आदिवासींच्या एरियासाठी किंवा प्रदेशासाठी हा फार मोठ्या प्रमाणावर उपयुक्त होणारा कायदा आहे किंवा आदिवासी आणि जंगलांवर अवलंबून असलेल्या इतर समुदायांसाठी हा फार उपयोगी असलेला कायदा आहे 2006 चा. आता हा का केला गेला तर वननिवासींवर किंवा वनातल्या आदिवासींवर झालेला अन्याय आधीचा दूर करून पारंपरिक वन हक्कांना मान्यता देणं, कायदेशीर मान्यता देणं हा सर्वात मोठा तिथे हेतू साध्य केला गेलेला आहे. वन जमिनींवर वन हक्क हे लोक इथे मिळवू शकतात आणि ही जी जमीन आहे अशा प्रकारची जी जंगलाची जमीन आहे म्हणजे ती कोणाची मालकी आहे किंवा त्या जमिनींवर हक्क त्याचं नियंत्रण हे कोण करू शकतं, तर यामध्ये 2 भाग हे हा कायदा आपल्याला समजावून सांगतो की हे जे 2 भाग आहेत. पहिला भाग आहे तो सामुदायिक वन हक्क आहेत जे समाजाचे किंवा जे खेड्यांचे किंवा गावांचे सामुदायिक हक्क असतात. त्याचप्रमाणे आपल्याला वैयक्तिक वन हक्क ही इथे दिसून येतात म्हणजे इंडिव्हिज्युअल ज्याला राईट्स म्हणता येते. तर आकाश वनोपज आपल्याला इथे मिळू शकतं किंवा आदिवासींना इथे मिळू शकतं. म्हणजे जसं आपण म्हटलं डिंक आहे, मेण आहे किंवा वेगवेगळ्या वनौषधी आहेत, वाळलेले सरपण आहे. त्याचप्रमाणे ह्या सगळ्यांना किंवा मासे खेकडे गोळा करणं, गुरचराई, माफ करा इथे थोडी चूक झाली, तर गुरचराई ही आपल्याला इथे हा हक्क म्हणून मिळण्यासाठी 2006 मध्ये सरकारने हा विशेष वन हक्क कायदा हा आपल्यासमोर मांडलेला आहे. अतिशय संवेदनशील भागामध्ये किंवा जिथे म्हणता येईल की अभयारण्य आणि राष्ट्रीय जंगल जी आहेत या उद्यानं जी आहेत तिथे ज्याला गाभा म्हणता येईल जंगलाचा, अशा भागामध्ये अतिसंवेदनशील वनजीवांचं निवासस्थान असलेल्या प्रदेशांचं संरक्षण करणं हे मात्र हा कायदा मोठ्या प्रमाणावर सांगतो. आता हे करण्यासाठी लोकांच्या हक्कांवर
किंवा पूर्ण त्यांच्या काही प्रमाणात किंवा पूर्णपणे ही निर्बंध येऊ शकतात. कारण जंगलांचा जो गाभा आहे तिथे असंख्य प्रकारचे प्राचीन काळापासून आलेल्या वनस्पती तसंच प्राणी पक्षी आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे या पद्धतीच्या प्रदेशांमध्ये माणसांनी शिरकाव करणं हे जंगलांच्या ऱ्हासास आमंत्रण देण्यासारखं आहे आणि म्हणूनच जंगल जमिनीवर कोणताही प्रकल्प किंवा विकास काम करण्यासाठी तेथील लोकांचा वन हक्क मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करणं आणि त्या कामांसाठी आधी ग्रामसभेची लिखित संमती घेणं हे बंधनकारक आहे. आता अशा पद्धतीच्या फार वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला या कायद्यामध्ये दिसू शकतात. तुम्ही त्यांचा अभ्यास जरूर करू शकता. जर आपण थोडं पुढे जाऊन बघायचं झालं तर आपल्याला इथे असं दिसून येईल की संयुक्त वन व्यवस्थापन किंवा कम्युनिटी फॉरेस्ट मॅनेजमेंट हा भाग इथे अधोरेखित केला गेलेला आहे. तर वन संरक्षण आणि लगतच्या गावांचा विकास हा इथे साध्य होऊ शकतो. आता ह्याच्यासाठी मी उदाहरण इथे महाराष्ट्राचं घेते. आपल्या पुस्तिकेत जर तुम्ही जास्त वाचलं तर बंगाल आणि ओरिसा या राज्यांची उदाहरणं तिथे घेतली गेलेली आहेत. आता महाराष्ट्राचा विचार केला गेला तर जंगल क्षेत्र जे पूर्णपणे आहे ते साधारण 61,639 चौरस किलोमीटरचं आहे. त्यामध्ये साधारण 15,000 गावं ही वनालगतची गावं अशी म्हणून संबोधली जातात, जिथे लोकसहभागाशिवाय वन संरक्षण अशक्य आहे. आणि म्हणूनच अशा पद्धतीचा प्रयोग हा 1996-97 साली पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने सुरू केला आणि त्यामध्ये त्यावेळी 58 गावं किंवा खेडी ही समाविष्ट करण्यात आली. आता जर तुम्ही बघितलं तर जास्तीत जास्त मी तर म्हणते ह्याहीपेक्षा जास्त असतील. अगदी आत्ताची जर तुम्ही संख्या बघितली तर 602 गावांचा ह्या पूर्ण प्रोग्राममध्ये किंवा ह्या पूर्ण प्रकल्पामध्ये सहभाग आहे. वेगवेगळ्या समित्यांच्या दरमहा होणाऱ्या बैठका याला वेगवेगळ्या निर्णयांना इथे कारणीभूत ठरतात आणि त्या मिळणाऱ्या परवानगीवर विकास साधणं हे इथे महत्वाचं ठरतं. 2 लाख हेक्टर जमीन जवळजवळ आत्ता ह्या वन संरक्षण आणि लगतच्या गावांच्या विकासाच्या व्यवस्थापनाच्या प्रयोगामध्ये मांडली गेलेली आहे. परंतु जर तुम्ही बघितलं तर औद्योगिक समूहही फार हिरिरीने या सगळ्या भागामध्ये पुढे येतात. त्यांनाही समजतंय की आपल्यालाही या सगळ्यामध्ये भाग घेतला पाहिजे. आपल्यावरही जबाबदारी आहे या सगळ्याचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची. या सगळ्याची माहिती जर आपल्याला मिळाली तर नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळते आणि म्हणून माहिती संकलन किंवा डॉक्युमेंटेशन हा फार मोठा भाग इथे केला गेलेला आहे. भविष्यात किंवा आपल्याला पुढे जाऊन इथे काय साधायचंय तर साधारण 181 लाख हेक्टर जमीन थोड्याच नजीकच्या भविष्यात आपल्याला ह्या प्रकल्पाखाली आणायचे आणि साधारण 10,720 खेडी किंवा गावं आपल्याला आणखीन यामध्ये जर घेता आली म्हणजे 58 पासून 602 पासून आता जर आपण साधारण 11,000 खेडी यामध्ये समाविष्ट झाली किंवा त्यांचा सहभाग आपल्याला मिळाला तर फार मोठ्या प्रमाणावर यश आपल्याला इथे निश्चितच मिळू शकतं. या सगळ्या धड्याचा आवाका इतका मोठा आहे की छोट्याशा 1 तासाच्या चर्चेमध्ये सगळेच मुद्दे समाविष्ट करणं अवघड होतं. परंतु मी सगळ्या स्लाइड्सवर जास्तीत जास्त मुद्दे तुम्हाला इथे मांडलेले आहेत. जरूर त्याचा अभ्यास करा, छान मार्क मिळवा आणि तुम्हाला तुमचा अभ्यास आनंद देऊ हीच इच्छा. धन्यवाद.